दरम्यान सरकार काय विचार करतं? अर्थात विद्यार्थिनींना 2,000 रुपये भत्ता देण्याच्या निर्णयावरती मंत्री चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय बघा। माझी विनंती आहे की तुम्ही त्या माणसाला त्या विषयातच विचारा, म्हणजे गडबड होत नाही। त्यामुळे माझा विषय काय, तर मी असं म्हटलं की 2,000 रुपये प्रतिमाह हे विद्यार्थिनींना प्रायोरिटीने विद्यार्थिनींना पॉकेट मनी म्हणजे काय, तर त्यांना त्याची फी 100% सरकार भरतं, त्यांना निर्वाह भत्ता मिळतो। त्या व्यतिरिक्तही खूप खर्च वर्षभरात असतात, त्यासाठी त्यांना दरमहा कमवा आणि लाडकी बहीण नंतर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव आहे, तर त्याचा गैरवापर जर विद्यार्थिनींनी केला तर सरकार जबाबदारी देणार का, असं अमित ठाकरे यांनी असं आहे की आता हा विचार प्रायमरी आहे, त्याच्यावर सर्व चर्चा होईल, व्यवस्थेच्याबद्दल सर्व विचार केल्याच्या नंतर त्याची पॉलिसी